नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया. कालच्या अनालिसिसप्रमाणे मार्केट जर बघितलं तर काय म्हटलं होतं, जर रेंज बाउंड ओपन होऊन जात असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो. तसं झालं का? नाही. गॅप ओपन झालं आणि त्याच्यानंतर जवळपास ॲज एक्सपेक्टेड टिकलं नाही 25,200च्या वरती, तिथून थेट सेलिंग आली आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो मार्केट एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळालं. ते एक व्होलाटाईल झोनमध्ये होतं. जवळपास 25,100 आपण म्हणू शकतो 50 ते 25,100 या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळालं, हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जो विषय होता तो म्हणजे काय, की मार्केट एकतर ही लेवल तोडून वरच्या दिशेने जाईल. म्हटलं ना, लेवल तोडून वरच्या दिशेने जाईल किंवा एक म्हणू शकतो एक चांगला हायवर हाय मारू शकतो. ते जवळपास कुठेतरी संपताना बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. किंवा आज तो तोडला, आज गॅप ओपन झाला 25,200 वरती टिकलं असतं तर मग मुवमेंट वरच्या दिशेने पुढे कंटिन्यू झाली असती. परंतु न टिकता सरळ सेलिंग आलेली होती आणि तिथूनच आपल्याला समजलं की मार्केट जे आहे लेवल तोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत होतं, काल केलं होतं, आज गॅप ओपन सुद्धा करत होतं, पण त्याच्यामध्ये यशस्वी ठरलेलं नाही आहेत बायर्स, हे लक्षात घ्या. सो काय आपण एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठीचं? सर्वात महत्त्वाचं एक्सपेक्टेशन म्हणजे काय, की जवळपास मार्केट जे आहे ते लक्षात घ्या, जर गॅप डाऊन ओपन झालं किंवा कुठे आपण म्हणू शकतो सेलिंग साईडला ओपन झालं तर आपण एक्सपेक्ट करू शकतो हा मार्केट आता जवळपास जे आहे हे एक जवळपास 25,000च्या खाली येते थोडंफार बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. किंवा जो गॅप्स जे आहेत, जे गॅप ओपन जे मार्केट आलं ते गॅप भरताना आपल्याला बघायला मिळू शकतात, हे लक्षात असू द्या. थोडाफार काय असं ना पुलबॅकमध्ये मार्केट बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यात बोलता बोलता तुम्हाला सांगणं विसरून गेलो, की लक्षात घ्या मित्रांनो, ही जी रेंज होती म्हटलं होतं थोडंफार खाली आलं तर सेल करा. एक फ्लोमध्ये आलं होतं, ठीक आहे. मग थोडाफार एक का असं ना आपल्याला एक टार्गेट जे आहे 25,050च्या आसपास ते 50 पॉईंटचं टार्गेट ह्याच्या खाली तरी आपल्याला एक छोटंसं देऊन गेलं होतं, हे लक्षात असू द्या. थोडक्यात काय, हा पुलबॅक आला आहे, सपोर्ट घेतला, ठीक आहे. जवळपास इथून हा बाउन्स झाला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटहून ह्याच लेवलला आसपास कुठेतरी क्लोज झाला आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता आता उद्याचा विचार कसा करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 मिनिटाची कॅन्डल. कशी आहे 15 मिनिटाची कॅन्डल? बघा, एक निगेटिव्ह कॅन्डल आहे, हे लक्षात घ्या. मग जवळपास काय सेलिंगची कॅन्डल आहे, हे लक्षात घ्या. बियरिश कॅन्डल आहे, ठीक आहे. मग काय करू शकतो? थेट मार्केट जे आहे 25,080च्या खाली जवळपास ही ब्लॅक लाईन आहे ना, ह्याच्या खाली कुठेतरी किंवा सपोर्ट झोन जो आहे ब्लॅक जी लेवलची काढली आहे, की ह्याच्या खाली जसं मार्केट टिकत असेल डेफिनेटली ह्याच्या खाली सेल करू शकता. लक्षात घ्या, 25,080 असो 25,050 असो, जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं ह्या रेंजच्या मध्ये कुठेतरी इथे इथे होऊन दे, इथे होऊन दे, इथे होऊन दे, जर ही ग्रीन लाईन जी आहे, जी हिरवी जी लाईन आहे ह्याच्या खाली कुठेतरी होल्ड करताच तुम्ही डेफिनेटली पुट बाय करा, सेल करा. 25,000पर्यंत टार्गेट हमखास बघायला मिळू शकतो. आणि जवळपास काय सपोर्ट रेंज आहे 25,000 तिथपर्यंत निफ्टी येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. बाईंगची रेंज काय आहे? बाईंगची रेंज 25,150 सर थोडक्यात जी आहे 25,150 ही जी लेवल आहे बघा, ही ह्याच्यावरती होल्ड करताच बाय करा. किंवा गॅप ओपन झालं, किती पॉईंट ओपन होतं ते अवलंबून आहे. जर गॅप ओपन झालं 25,150च्या आसपास इथे कुठेतरी झालं, मग काय याच्यावरती होल्ड करून जात असेल तर बाय करा. किंवा ही काळा जो जे आपण जी एक लेवल काढलेली आहे, लाईन जी काढलेली आहे हॉरिझॉन्टल, ह्याच्यावरती कुठेतरी होल्ड करत असेल तर डेफिनेटली बाय करा. वरच्या अशी मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. त्याचबरोबर एकदम गॅप अप जर आजच्या सारखंच परत एकदा मग काय करू शकतो, मग 25,200 असू दे त्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, रिजेक्शन झोन जी आहे वरच्या दिशेने जी आपण म्हणू शकतो ती 25,200 आहे. त्याच्यानंतरची म्हणू शकतो 25,150 आणि सपोर्ट झोन म्हटलं तर आत्ता करंटची सपोर्ट झोन आहे 25,000 25,050 ते 25,000 या दोन मेन सपोर्ट झोन आहे. आणि आता मिड लेवलची आहे जिथे रसिकेत चालू आहे ती 25,100ची रेंज चालू आहे, हे लक्षात असू द्या. पण लक्षात घ्या, जर ह्याच रेंजमध्ये मार्केट उद्याही राहिलं तर आपण काय म्हणू शकतो, थोडाफार मार्केट जे हे वोलाटाईल होताना बघायला मिळू शकतो. किंवा आज जे आहेत मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनताना बघायला मिळालं, त्याच लेवलला मार्केट आज उद्यासुद्धा बघायला मिळू शकतं. फक्त काय रेंज ब्रेकआउट झाली तर मुवमेंट तुम्हाला तशी बघायला मिळू शकते, हे लक्षात असू दे. त्याचबरोबर आपण थेट जर निफ्टी नंतर बँक निफ्टीकडे, बँक निफ्टीचा विचार करताच लक्षात घ्या, जवळपास आपण कालही बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं होतं. ज्या प्रकारे ॲनालिसिस केलं आहे त्या प्रकारे मोमेंटम आली आहे का? डेफिनेटली येस. बघा काय म्हटलं होतं मी, मार्केट ओपन कुठे झालं, जर इथे ओपन होऊन चालली तर सेल करा. गॅप अप झालं, टिकलं नाही 57,000च्या वरती, बघा ही जी रेंज म्हटली होती, म्हटलं होतं ना ह्या याच्यावरती होल्ड करताच बाय करा. याच्या पाठचं कारण तसं होतं, कारण मार्केट परत एकदा वरच्या दिशेने लेवल तोडून गेलं तर डेफिनेटली तुम्हाला मोमेंटम बघायला मिळू शकली असती. परंतु 57,000ची लेवल जी आहे ह्याच्यावरती टिकलं नाही आणि तिथून मार्केट सरळ खाली आलं. म्हणून काय म्हटलं होतं काल,
जर इथून परत वरच्या दिशेने आलं तर ह्या लेवलचा तोडण्याचा प्रयत्न करत असेल अयशस्वी ठरलं 57,000ची लेवल तोडण्यात, तर मग परत एकदा सेलिंग बघायला मिळू शकते. काय झालं, पहिल्याच 5-15 मिनिटात काय झालं, ओपन झालंच मार्केट येते कॅन्डल आणि तिथून थेट सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. अशी आली की आपला हे छोटासा गॅप होता तो पण भरण्यात आला आणि त्यानंतर मार्केट जे एक रेंजमध्येच आपल्याला व्यवस्थितरित्या ट्रेड होताना बघायला मिळालेला आहे. ठीक आहे. सो आपला विषय काय आहे, जो समजवायचा सांगण्याचा आहे तो संपलेला आहे, हे लक्षात घ्या. आता आपण काय करू शकतो उद्यासाठीचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग कॅन्डल बघा 15 मिनिटाची कशी आहे, चांगली पियरिश कॅन्डल आहे ही बघा, शेवटची कॅन्डल. ओके, आता ही कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करते, लक्षात घ्या. सेलिंगचा विषय म्हटला तर 56,500च्या खाली होल्ड करता सेल करा. मुवमेंट चांगली 56,400, 56,300, 56,200 पर्यंत मुवमेंटअप तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. बाईंग रेंज कुठे असू शकते, निफ्टी बँक जीव जरी गेला तरी 56,800च्या वरती होल्ड करत नाही तोपर्यंत बाईंगचा विषय करू नका. आणि 56,700 ते 56,800 ही जी रेंज आहे ना, ही सध्याची तुमची एक साईडवेज रेंज आहे, हे लक्षात असू द्या. जर ह्या रेंजमध्ये राहिलं तर साईडवेज ट्रेड होईल, परंतु बाईंग करायची असेल तर 56,800च्या वरतीच करायचं, अन्यथा करू नका. समजलं आहे का अनालिसिस? समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते ते मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद.